संध्याकाळी माननीय मुंबई हायकोर्टाने त्याच्यावर ऑर्डर पास केली आहे आणि अतिशय आदरपूर्वक मला त्यात काही ज्या त्रुटी वाटतायत त्या मी आता मांडणार आहे. आणि मला असं वाटतं की तातडीने खरं तर त्या याचिकाकर्त्यांनी किंवा आमच्यासारख्या लोकांनी ह्या ऑर्डरला त्याच्या वरच्या कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टात SLP द्वारे चॅलेंज करण्याची गरज आहे. खरं तर हे PIL जे होतं मला वाटतं ते अंडर ऑर्डिनरी होतं. मी जर त्या जागी असते तर हे PIL मी क्रिमिनल लिटिगेशन फाईल केलं असतं. अंडर क्रिमिनल PIL म्हणून मी ते फाईल केलं असतं. आता याच्यातल्या गोष्टी जर आपण बघितल्या तर कोर्टापुढे जे मांडलं जातं कोर्ट त्या बघून तपासून त्याच्यावर निर्णय देतं. शासनातर्फे जे वकील होते त्यांनी अतिशय शातीरपणे कोर्टापुढे ज्या गोष्टी मांडल्या त्या चुकीच्या कशा होत्या या आता मी तुम्हाला काही त्यातले महत्वाचे मुद्दे सांगणार आहे. पहिलं म्हणजे ऑर्डरमध्ये असं लिहिलंय, मुद्दा क्रमांक 22 वर लिहिलंय की 2 GR होते, एक 5 डिसेंबर 2016चा आणि दुसरा GR जो होता तो 12 मार्च 2024चा. तर कोर्टापुढे जे वकिलांनी मांडलं ते असं मांडलं की हे दोन्ही GR वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असल्यामुळे त्यांच्या दोघांचा संबंध नव्हता. तर हे अतिशय चुकीची मांडणी त्यांनी केली. पहिला म्हणजे 5 डिसेंबर 2016चा महाराष्ट्र शासनाचा GR हा सगळ्याच्या सगळ्या डिपार्टमेंट्सला लागू होता. हा तो GR आहे. या GR मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की सोबत जोडलेले परिशिष्ट A मध्ये दर्शवण्यात आलेल्या वस्तूच्या कोणत्याही योजनेअंतर्गत खरेदी करून लाभार्थ्यांना वाटप वितरित करता येत नाही. हे 5 डिसेंबरचा हा जो GR आहे त्याच्यात का DBT थ्रू करण्यात यावं ते दिलेलं आहे. DBT थ्रू कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत 44 गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा याच्यात नमूद आहेत. आणि त्याच्यात ते पंप पण आहेत, ती कीटकनाशक पण आहेत, कीटकनाशके पण आहेत. आणि हा GR हा सगळ्या डिपार्टमेंटला पाठवण्यात आला होता. म्हणजे त्याच्यात कृषी विभाग सुद्धा आहे, कृषी मंत्री आहे, या सगळ्यांना हा डिपार्टमेंटल प्रत्येक डिपार्टमेंटला हा GR पाठवला गेला होता. म्हणजे हे दोन वेगवेगळे आहेत, त्या दोघांचा संबंध नाहीये. ही जी मांडणी वकिलांद्वारे केली गेली ही साफ चुकीची आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा क्रमांक 25 मध्ये कोर्टाने लिहिलंय म्हणजे त्याच्या ऑर्डरमध्ये असं नमूद आहे की वी आर नॉट एबल टू ट्रेस एन एरर. आता ह्याच्यात खरं काय मी तुम्हाला सांगते, ह्याच्यातल्या भ्रष्टाचाराचा जो अँगल आहे तो कुठेही बाहेर आलेला नाही. कारण मी ज्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलं होतं की 92 रुपयाचा जो नॅनो युरिया होता ती बॉटल मी अगदी क्षुल्लक म्हणजे 2-4 बॉटल घेतल्या तरी मला 92 रुपयाला जर घरपोच मिळते तर शासनाने ती 220 रुपयाला 19,68,000 बॉटल कशा घेतल्या. मुद्दा क्रमांक 2 म्हणजे त्याच्यातले असे बरेच होते. त्याच्यातल्या कॉटनच्या बॅग्स म्हणा, नॅनो युरिया, नॅनो DAP हे घरपोच मला किती किमतीत मिळत होतं आणि ते किती किमतीत शासनाने विकत घेतलं. तर याच्यात भ्रष्टाचाराचा खूप मोठा अँगल आहे जो त्याच्या वकिलांनी कोणीही मांडलेला नाही. म्हणूनच या गोष्टी त्या ऑर्डरमध्ये आलेल्या नाही. त्यामुळे ह्याला कुठच्याही अँगलनी क्लीन चिट नक्कीच म्हणता येत नाही. मला म्हणून मी म्हणते की त्या याचिकाकर्त्यांनी सुद्धा SLP फाईल करायला हवी. त्याच्यात मी स्वतः इंटरव्हीन करून हे याच्यातला जो भ्रष्टाचाराचा अँगल आहे तो पूर्णपणे बाहेर काढणार आहे. टेंडरमध्ये तुम्हाला मी उदाहरणं देते की समजा एखादी गोष्ट जर L1 कॉन्ट्रॅक्टरनी 3 जणांनी बीड केलं, एकाने 100, एकाने 110, एकाने 120, तर 100 वाल्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं.
त्यामुळे कायद्याच्या भाषेत हे योग्य पद्धतीने झालं. पण ती गोष्ट जर मार्केटमध्ये 50 रुपयाला मिळत असेल तर हे 100 रुपयाला कसं घेतलं गेलं? आता मार्केटमध्ये ती किरकोळ याच्यात घेतली गेली आहे जर 50 रुपयात, तर 100 रुपयात लाखो बॉटल शासनाने कशा घेतल्या? ह्या अँगल्स त्याच्यावर भ्रष्टाचाराचा म्हणून मी म्हटलं हा अँगल चेक करायला नको का? या व्यतिरिक्त जे कॉन्ट्रॅक्टर होते, उदाहरण म्हणून मी सांगते, ते एक ओसवाल कुटुंबानी ते टेंडर कॉन्ट्रॅक्ट भरलं होतं. त्याच्यात कोण होते? नवरा, बायको, भाऊ आणि चौथा, या तिघांच्या ते जे डॉक्युमेंटेशन होतं त्याच्यावर सह्या करणारा सीए. म्हणजे ह्या घरातल्याच लोकांनी टेंडर भरलं, त्याच्यापैकी एकाला दिलं गेलं, तर ही टेंडर पद्धत योग्य म्हणता येईल का? पण हे सगळं न्यायालयापुढे आलंच नाहीये, म्हणून या गोष्टीला आपण क्लीन चिट म्हणता येणार नाही. कारण जर मांडलंच गेलं नाही तर त्याच्यावर ऑर्डर येणं अपेक्षित नसतं. म्हणूनच याच्यावर मला असं वाटतंय की अतिशय स्ट्रॉंग आणि कडक अशी एक PIL, त्याच्यात सुद्धा हे सगळे क्रिमिनॅलिटी घालून की या सगळ्या गोष्टी कशा वाखवल्या गेल्या, या सगळ्या गोष्टी घातल्या गेल्या पाहिजेत. आणि मला मुद्दाम सांगायचंय की आत्ताच्या घटकेला, आणि मी परत तेच सांगते की अतिशय आदरपूर्वक मला आपल्या लॉ मध्ये खालचं कोर्ट, वरचं कोर्ट, त्याच्यावरचं कोर्ट हे एवढ्यासाठी असतं की आपल्याला जर कुठली ऑर्डर कुठेतरी जर बरोबर वाटली नसेल तर त्याच्या वरच्या कोर्टात अपील करण्याचा अधिकार हा आपल्याला लोकशाहीत दिला जातो. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की याला आता चॅलेंज करण्याची गरज आहे. धनंजय मुंडे कुठच्याही अँगलने क्लीन नाहीत, हे माझं स्पष्ट मत होतं, आहे आणि राहील.